लाडक्या बहिणी आणि बेरोजगारांना मिळणार ऑटो रिक्षा परवाने। राज्यात ऑटो रिक्षा परवान्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात याबाबत घोषणा केली। सध्या राज्यात सुमारे 14 लाख ऑटो रिक्षा परवाने देण्यात आले आहेत। खुल्या परवाना धोरणामुळे अनेक ठिकाणी एकाच घरात अनेक परवाने देण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। तसेच काही परवाने बांगलादेशी नागरिकांना अवैध पद्धतीने दिल्याच्याही तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत। ग्रामीण भागात रिक्षांची संख्या जास्त असल्यामुळे व्यवसाय होत नसल्याच्या तक्रारी आहेत, तर शहरी भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषण वाढत असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे सरकारने नवीन ऑटो रिक्षा परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे। राज्यात आता नवीन परवाना धोरण आणले जाणार आहे। त्यानुसार सरसकट परवाने न देता गरजू महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना प्राधान्याने परवाने दिले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर नवीन परवाने वितरण सुरू होणार आहे। दरम्यान ओला, उबर आणि रॅपिडो कंपन्यांना देण्यात आलेले बाईक टॅक्सीचे तात्पुरते परवानेही रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। कंपन्यांनी नियमांची पूर्तता न करता बेकायदेशीरपणे सेवा सुरू ठेवल्याचेही सरकारने स्पष्ट केले। एप्रिल 2024 पासून आतापर्यंत 130 बाईक टॅक्सी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 33 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे।